तुमच्या हातातला फोन, तुमची इलेक्ट्रिक कार, भारताची मिसाईल या सगळ्यात एक गोष्ट कॉमन आहे. या सगळ्यात एक स्पेशल मिनरल लागतो आणि तो मिनरल जगात फक्त एक देश कंट्रोल करतो. तो देश आहे चायना. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. चायना आज जगातल्या 70% रेअर अर्थ मायनिंगवर आणि 90% रिफायनिंगवर कंट्रोल करतो. ईव्ही मोटर्स असतील, विंड टर्बाइन्स असतील, फायटर जेट्स असतील, मिसाईल्स असतील. या सगळ्यासाठी लागणाऱ्या मॅग्नेट्सच्या 94% प्रोडक्शनवर चायनाचा एकट्याचा ताबा आहे. भारताला हे थेट लागतं. इंडियाने फायनान्शियल इयर 2024 आणि 25 मध्ये 93% रेअर अर्थ मॅग्नेट चायनाकडूनच इम्पोर्ट केले. आणि जर हे चायनाने एक्सपोर्ट बंद केले तर भारताकडे फक्त 2 ते 3 आठवड्यांचा स्टॉक आहे. हे 2025 मध्ये प्रत्यक्षात झालं देखील. एप्रिल 2025 मध्ये चायनाने एक्सपोर्ट रेस्ट्रिक्शन टाकल्या तेव्हा बजाज आणि मारुती सारख्या इंडियन कंपनीजने लगेच प्रोडक्शन बॉटलनेकची वॉर्निंग दिली. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे इंडियाकडे जगातील तिसरा सर्वात मोठा रेअर अर्थ रिझर्व्ह आहे, 6.9 मिलियन टन्सचा. पण आपण त्यातलं जास्त वापरत नाही. हा जिओलॉजिकल फेलियर, हा पॉलिसी फेलियर आहे. पण आता इंडिया उठतोय आणि बजेट 2026 मध्ये ओडिशा, केरला, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये डेडिकेटेड रेअर अर्थ कॉरिडॉर्स जाहीर झाले. 44,000 करोडचं इन्व्हेस्टमेंट कमिटेड आहे. पेट्रोलसाठी मिडल ईस्टवर अवलंबून होतो. आता मिनरलसाठी चायनावर अवलंबून आहोत. हे इक्वेशन बदलायची वेळ आता आली आहे आणि भारत ते बदलतोय. पाहत राहा जगात काय चाललंय.